तर लहानपणी बरेच मुलं म्हणतात, की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनिअर व्हायचं आहे, मला अ, बऱ्याच गोष्टी काय-काय अभिनेता व्हायचा आहे वगैरे सगळ्या गोष्टी म्हणतात. तर तुम्हाला कधी वाटलं होतं का, की मी नेता होणार आहे? कधी कुठल्या आईनं किंवा कधी कुठल्या वडिलांनी स्वतःच्या मुलाला, "बाळा, तुला मोठं होऊन पॉलिटिशियन व्हायचं" असं बोललेलं ऐकलंय का? तुम्ही 2005 मध्ये आर-एस-एसमध्ये सहभागी झाला, की भाजपामध्ये होता म्हणूनच आर-एस-एसमध्ये सहभागी झाला? 2005 साली म्हणजे मी 10 वर्षाचा होतो. त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जाणं, ह्यातलं सगळ्यात मोठं लहान मुलाचं आकर्षण काय होतं? तिथं होणारे मैदानी खेळ हं. आणि त्या ठिकाणी म्हटली जाणारी प्रार्थना. आर-एस-एसची कोणती शिकवण तुम्ही फॉलो करताय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ आणि त्यानंतरनं शिस्त आणि देशप्रेम. तुमच्या कॉलेज लाईफमध्ये असं काही झालं का, की ज्यामुळे तुम्ही समाजकारणाकडे वळला? माझ्यात असणाऱ्या काही चांगल्या गोष्टी त्यांना आवडल्या असतील, की त्यांनी मला एक जबाबदारी दिली आणि मला सांगली शहराचा महाविद्यालयीन अध्यक्ष केलं. आपल्या मिरज सिव्हिलमध्ये इथेही दिवाळी हं. या नावाने एक मी उपक्रम घेतला होता. ज्यावेळेला ए-बी-व्ही-पीमध्ये होता, यंग इन्स्पिरेशन नेटवर्कमध्ये होता, त्यापासून नंतर तुम्ही राजकारणात येणं भरपूर सोपं होतं तुम्हाला. मधल्या काळात तुम्ही कुठे होता? काय करत होता? तुम्ही बी-जे-पीच का निवडली? आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश वगैरे केलेला नाही आहे. मी त्या परिवाराचा सदस्य आहे, की मी भारतीय जनता पार्टीसोबतच माझा शेवटचा श्वास घेईन. की तुम्ही राजकारणात येण्यामागे तुमचा स्वार्थ काहीतरी असणार आहे. मग ते काय आहे नेमकं स्वार्थ? भारतीय जनता पार्टीच्या विचारानं चालते. तो विचार आहे राष्ट्रप्रथम. तुम्ही डांबावर मारलेल्या कलरबद्दल तर सांगितलं. पण मला एक प्रश्न पडतोय, की तुम्ही तुमचं पेंटचं दुकान आहे म्हणून कलर मारला का गरज आहे म्हणून मारला? मी कलर लावला. हं. मी चुना नाही लावला. निवडणुकीच्या जवळ येताच का तुम्ही ॲक्टिव्ह झाला? त्या पहिला का तुम्ही दिसत नव्हता? सगळेजण म्हणतातच, की मला निवडून दिल्यानंतर मी हे करेन. मला तुम्ही वोट दिल्यानंतर मी ते करेन, असं म्हणतातच. पण तुम्ही आत्तापर्यंत काय केलंय का तुमच्या प्रभागासाठी? तर समजा तुम्हाला पार्टीनं तिकीटच दिलं नाही, तर मग काय करणार? नमस्कार, मी सूरज पाटील तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतोय अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत भाजपाचे युवा नेते शुभम देसाई. तर त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया आणि त्यांच्यासोबत गप्पा मारूया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी तुमच्याबद्दल एक छोटंसं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे. पण मला जाणून घ्यायचं आहे, की जर समजा तुम्ही स्वतःला जर इंट्रोडक्शन देणार असाल, तर का काही 3 शब्दात तुम्ही देऊ शकताय का तुमचं इंट्रोडक्शन? माझ्याबद्दल 3 शब्दात सांगायचं झालं, तर सेवा, सत्य आणि संघर्ष. सेवा ही माझी ओळख आहे. हं. सत्य हा माझा स्वभाव आहे आणि संघर्ष ही आत्ताची माझी सुरू असणारी वाटचाल आहे. अरे वाह! छान, छान उत्तर तुम्ही दिलंय. आपण म्हणजे तुम्ही आत्ताबद्दल तरी आपण गप्पा मारणारच आहोत. पण त्या पहिला मला तुमच्या बालपणाबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे, की तुमचं बालपण कसं गेलं? परत तुमचे परिवारामध्ये कोण-कोण आहे? परिवारचं संगोपन तुमचं कसं झालंय? काय झालंय? ते जरा सांगू शकाल? तसा माझा जन्म शहरामध्येच झालेला आहे, हं, सांगलीमध्ये. ज्यावेळेस 7 डिसेंबर 1995 साली माझा जन्म झाला आणि त्यावेळेस माझ्या घरची हलाखीची परिस्थिती होती. हं. कारण की कौलाच्या 2 घरापासूनची सुरुवात. बालपणात माझ्या शाळेची फी भरण्यासाठी माझ्या आईचं घंटन घाण ठेवलेलं मला आठवतंय. बापरे! ह्या परिस्थितीतून बालपणाची सुरुवात, परिस्थितीची जाणीव. लहान मुलं असतात ती ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतात. काहींना लक्षात राहतं, नाही राहत. मला आजही तो प्रसंग आठवतो. हं. माझ्या शाळेची फी भरण्यासाठीचे पैसे नसताना वडिलांनी आईचं घंटण ठेवलं होतं. इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी शिक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलं नाही. हं. माझा भाऊ आहे, मी आहे. चांगलं शिक्षण आम्हाला त्यांनी दिलं. बालपण अशा पद्धतीनं गेलं. मग तुम्ही जसं-जसं मोठं झाला, परत मग नंतर कॉलेजमध्ये गेला. मग त्यावेळेला परिस्थिती बदलली का तशीच होती? परिस्थिती बदलत जाते सर. जसं की वडिलांची सुरुवात ॲज अ
पेंटर म्हणून होते. म्हणजे साधारण मला त्यांच्याशी बोलताना त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं, की मला ₹2 पगार होता दिवसाला. अरे बापरे! तिथूनची सुरुवात त्यांची. म्हणजे त्यांच्याकडे असणारी सायकल पाहिली आहे. हं. त्यानंतर पहिल्यांदा घरात आलेली स्कूटर पाहिली आहे. स्प्लेंडर पाहिली आहे. प्रकृती बघत गेलो. म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी घडवत गेले. आम्हाला घडवत गेले. परिवाराला उभा करत गेले. ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. मग तुम्ही कॉलेजमध्ये कॉलेज कुठं झालंय तुमचं? किंवा कॉलेजमधली लाईफ तुमची कशी होती? ॲक्चुअली माझं 11वी-12वी हे शिक्षण विलिंग्डन कॉलेजमध्ये झालंय हं, आणि त्या पश्चात मी बी-एससी इन फिजिक्स केलंय. त्याच्यामध्येही पहिल्या वर्षी मी बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरजला होतो हं, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मी मिरज महाविद्यालय मिरजला होतो. साधारणतः तुम्हाला जर माझ्या शिक्षणाची जर्नी सांगायची झाली, तर बालवाडी, त्यानंतरनं मोठा गट हं. हे 2 महत्त्वाचे टप्पे मी माझ्या घराजवळच्या अंगणवाडीमध्ये पार केलेत. बरोबर. 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण माझं वारणालीमध्ये झालंय. हं, हं. त्यानंतरनं 5वी ते 7वी चं शिक्षण के-सी-सी महाविद्यालय, कोल्हापूर चर्च कौन्सिलची स्कूल आहे. हं, हं. तिथे झालंय राम मंदिरला आणि परत 8वी ते 10वी चं शिक्षण माझं सांगली हायस्कूल सांगलीला झालंय. हं, हं, हं. 11वी-12वी विलिंग्डन महाविद्यालय, हं, हं. बी-एससी फर्स्ट इयर बापूजी साळुंखे महाविद्यालय आणि बी-एससी सेकंड इयर आणि थर्ड इयर मिरज महाविद्यालय. बरं. असं सगळ्या कॉलेज आणि सगळ्या शिक्षण संस्थेचं ज्ञान एकत्र करून अशी शिक्षणाची जडण-घडण झालेली आहे माझी. म्हणजे तुमचं लहानपण आणि किशोरवय तुमचं सांगलीमध्येच गेलंय बऱ्यापैकी. बरोबर. मला मला एक प्रश्न पडतोय, की तुम्ही आता युवा नेते आहात भाजपामधून. तर लहानपणी बरेच मुलं म्हणतात, की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनिअर व्हायचं आहे, मला बऱ्याच गोष्टी काय-काय अभिनेता व्हायचा आहे वगैरे सगळ्या गोष्टी म्हणतात. तर तुम्हाला कधी वाटलं होतं का, की मी नेता होणार आहे? याचं उत्तर देताना मला एक फार मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हं. कधी कुठल्या आईनं किंवा कधी कुठल्या वडिलांनी स्वतःच्या मुलाला, "बाळा, तुला मोठं होऊन पॉलिटिशियन व्हायचं" असं बोललेलं ऐकलंय का? नाही, कधीच नाही. कारण की त्या गोष्टीला कोणी काम किंवा त्या गोष्टीला कोणी त्या दर्जाचं समजतच नाही, आई-वडिलांच्या दृष्टीनं. हं, हं. तुम्ही कित्येक वेळा ऐकलं असेल, मीही ऐकलेलं आहे. मी त्याला समर्थन नाही करत, पण तुम्ही कित्येक वेळा ऐकलं असेल, की शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात. बरोबर. ऐकलंय. म्हणजे समाजासाठी काही गोष्टी करण्यासाठी किंवा ज्या सगळ्या गोष्टी आपल्या रिलेटेड आहेत, आपल्या जडणघडणीवर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो, त्या गोष्टीपासून आपल्यातले सगळेच लोक हं. दूर राहण्याचा प्रयत्न करतात. त्याला बरोबर. राजकारण म्हणतो आपण, हं, जे सगळ्यात जास्त आपल्यावर इम्पॅक्ट करतंय. तुम्ही जो प्रश्न विचारलात, की लहानपणी तुम्हाला नेता कधी होऊ वाटलं होतं का? हं. त्याचं सरळ उत्तर आहे नाही. कारण की ती गोष्ट आदर्श आहे, ही गोष्ट कधी प्रेझेंटच झाली नाही. बरोबर. पण ज्यावेळेस मी लहान होतो, त्यावेळेस मला काही स्वप्न पडायची. त्या स्वप्नांमध्ये मला असं वाटायचं, की मी काही लोकांची मदत करतोय. काही लोकांना मला मोठं झाल्यानंतरनं अशा गोष्टी करायच्या आहेत. घरं बांधून द्यायची आहेत. गरिबांना जेवण खायला घालायचं आहे. हं. मेडिकलसाठी माझ्या घरची लहानपणाची जी परिस्थिती होती ती बघता त्यांना शिक्षण द्यायचं आहे. असं काहीतरी एक मोठा जसं की तुम्ही एखादा मूव्ही पाहिला असेल, नायक मूव्ही आहे हं, हं, हं. किंवा इव्हन एक दिवसाचा सीएम. हां, हां. किंवा इव्हन शिवाजी द बॉस हं, हं. त्या पिक्चरमध्ये जो रजनीकांत. रजनीकांत जो डेव्हलपमेंट करण्याचे विचार करतो, तसे लहान असताना अशी स्वप्न पडायची. त्या गोष्टीला राजनीतिकार किंवा नेता म्हटलं जातं, हे आता थोडंसं युवा झाल्यानंतरनं लक्षात आलं. हं, हं. त्यावेळेस स्वप्न अशी होती. आता त्या गोष्टीला एक स्वरूप प्राप्त होते ते राजकारणात. तुम्ही मला मध्ये बोलताना सांगितला, की तुम्ही 2005 मध्ये आर-एस-एसमध्ये सहभागी झाला. मग ते सहभागी होण्याचं कारण काय? की भाजपामध्ये होता म्हणूनच आर-एस-एसमध्ये सहभागी झाला? सर 1995 चा जन्म माझा. हं, 2005 साली म्हणजे मी 10 वर्षाचा होतो. बरोबर. 10 वर्षाच्या मुलाला मला वाटत नाही, की चड्डीही व्यवस्थित घालता येत असेल. हं, हं. तशीच माझी ही अवस्था. त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जाणं, ह्यातलं सगळ्यात मोठं लहान मुलाचं आकर्षण काय होतं? तिथं होणारे मैदानी खेळ हं. आणि त्या ठिकाणी म्हटली जाणारी प्रार्थना. ओके.
तो भगवा ध्वज लावण्याची प्रोसेस, त्यानंतरनं त्याला वंदन करण्याची प्रोसेस आणि त्यानंतरनं एकमेकांसोबत खेळण्याचे मैदानी खेळ. हं, मैदानीच खेळ हां, हं, क्रिकेट वगैरे नव्हे. ह्या सगळ्या गोष्टी फार आकर्षित करायच्या म्हणून जायचो. लहान मुलाला तेच दिसतं, ह्याच्या पलीकडे काही दिसत नाही. मला आजही ती गोष्ट आठवते, की शाखेमध्ये एकदा असंच भांडण झालं होतं खेळता-खेळता. हं. 10 वर्षाचा मुलगा होता. साधारण 10-11 वर्षाचा असेल आणि शाळेतल्या काही चुका असतात किंवा काहीतरी आपण बोलून जातो. तसा एक अपशब्द माझ्या तोंडातून निघून गेला. भांडताना आपण लहान मुलं बरोबर. काय करतात हां, वेगळं. बरोबर. त्यानंतरनं शिक्षक होते. शिक्षकांना त्या मुलानं जाऊन सांगितलं, की ह्यांनी मला असं-असं बोललंय. हं, हं, त्यानंतरनं मी ते माझ्याशी बोलायला आले. मला म्हटले, "असं नाही बोलायचं." हं, हं, त्या गोष्टी मी लहान असताना काय समजलं जातं, काही गोष्टी नसतात, सोडून द्यायच्या हं, किंवा काय आपण त्या अल्लड असतो. हं. पण त्यांनी बोललेलं एक वाक्य आजही माझ्यासाठी प्रेरणा आहे. त्या सर्व मुलांना एकत्र करून त्यांनी एक वाक्य वापरलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, "शुभम, तुला जर मी खराब झालेलं सफरचंद दिलं एका साइडनं, तर तू खाशील का रे बाळा?" मी म्हटलं, "नाही खाणार सर." हं, बरोबर. "आणि जर तुला चांगलं सफरचंद दिलं, तर तू खाशील का बाळा?" म्हटलं, "100% खाणार सर." हं, त्यांनी त्यातून मला किंवा सर्व उपस्थित मुलांना सांगितलं, की वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टीतला एवढाच फरक आहे. वाईट गोष्टी घ्यायच्या नाहीत आणि चांगल्या गोष्टी सोडायच्या नाहीत. सोडायचं नाही. ज्या गोष्टी इतर व्यक्ती आपल्याला टीकेतून किंवा वाईट गोष्टीतून बोलतायत, त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. हं, जसं आपण वाईट सफरचंद खाऊ शकत नाही, तसे वाईट गोष्टींचा आपल्या शरीरावर किंवा आपल्या मनस्थितीवर कोणताही परिणाम होऊन द्यायचा नाही. हं. 10 वर्षाच्या मुलाला किंवा 11 वर्षाच्या मुलाला सांगितलेली ती शिकवण आजही त्या मुलाच्या लक्षात आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हे संघाचे संस्कार आहेत. 10 वर्षाच्या शुभमबद्दल तर तुम्ही सांगितलात. पण मला जाणून घ्यायचं आहे, की 30 वर्षाच्या शुभममध्ये आर-एस-एसने शिकवलेली कोणती शिकवण अजून बाकी आहे? किंवा आर-एस-एसची कोणती शिकवण तुम्ही फॉलो करताय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ हं, आणि त्यानंतरनं शिस्त आणि देशप्रेम. हं. वेळ ही सर्वात गोष्टी महत्त्वाची. बरोबर. वेळेवर सगळ्या गोष्टी होणं खूपच महत्त्वाचं. शाखा 7:00ला भरणार म्हणजे 7:00लाच भरणार हं, आणि 8:00ला सुटणार म्हणजे 8:00ला सुटणार. त्यात कोणताही बदल नाही. हं, नित्यनेमाने हीच गोष्ट होणार. शिस्तमध्ये आपल्याला सांगून दिलेल्या सगळ्या शिस्तींचं पालन करणे, ही शाखेतली शिकवण. आजही ती गोष्ट आपल्याला इम्प्लिमेंट करताना किती सोपी आहे, हं, सरळ आहे. पण शिस्तीचं पालन करणारा माणूस ओळखून येतो. पण आज किती वेग वेगळ्या पद्धतीनं बेशिस्तपणे सगळ्याच गोष्टी वावरल्या जातात. जसं की आपण ट्रॅफिकबद्दल जरी बोललो, तर ते बेशिस्त पद्धतीने सुरू आहे. बरोबर. त्यामुळे संघातून मला मिळालेली सगळ्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वेळ, वेळ पाळणे, शिस्त आणि तिसरी गोष्ट देशभक्ती. बऱ्याच विद्यार्थ्यांचा, बऱ्याच लोकांचा कॉलेज हे जीवन एक टर्निंग पॉइंट असतं. मग तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या कॉलेज लाईफमध्ये असं काही झालं का, की ज्यामुळे तुम्ही समाजकारणाकडे वळलात? कॉलेज लाईफ तुम्ही म्हणालात तसं टर्निंग पॉइंट असतंच. हं, कारण की कॉलेज लाईफमध्ये आपण ज्यावेळेस जातो, त्यावेळेस समाजाशी किंवा थोड्या नाही म्हणालो तरी जी मुलांमध्ये जी एक ॲक्टिव्हनेसपणा म्हणतो, जो दिसायला लागतो, हं, मुलगा मोठा झालाय, तशा गोष्टी घडायला चालू होतात. त्या काळामध्ये माझा संपर्क झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची. ओके. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काम करणारी एक संघटना, हं, हं. जी माझ्यात असणाऱ्या संस्काराच्या प्रेरितच ती बरोबर. संघटना आहे. माझा संपर्क आला. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायला सुरुवात केली. हं, माझ्यात असणाऱ्या काही चांगल्या गोष्टी त्यांना आवडल्या असतील, की त्यांनी मला एक जबाबदारी दिली आणि मला सांगली शहराचा महाविद्यालयीन अध्यक्ष केलं अरे वाह! आणि तिथून सुरुवात झाली एका नेतृत्वाची. हं, नेतृत्व काय असतं किंवा आपल्यात नेतृत्व गुण आहेत, हे एका संघटनेत काम केल्यानंतरच समजतं. हं, रँडमली आपण असंच गोष्टी करत असतो. पण ज्यावेळेस आपण 4, 5, 10, 15, 50, 100
विद्यार्थ्यांसोबत एकत्र काम करायला हं. चालू करतो, त्यावेळेस आपल्याला समजतं, की आपण यांना लीड करू शकतो का? आपलं लोकं ऐकतायत का? मुलं आपल्यासोबत बोलतायत का? आपले विचार त्यांना पटतायत का? हे मला त्या गोष्टीतून माझी नेतृत्वाची सुरुवात झाली. बरं. मग त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला ए-बी-व्ही-पीमध्ये अध्यक्षपदासाठी निवडला गेलात, मग त्यानंतर तुम्ही युवकांसाठी काय केलात? भरपूर अशा गोष्टी आहेत. म्हणजे साधारण 2 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं महाविद्यालयीन अध्यक्षपद भूषवलं. त्यानंतरनं सकाळ माध्यम समूहाचं जे यंग इन्स्पिरेशन नेटवर्क आहे, हं, त्याचं 2 वर्ष सांगलीचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं. त्यानंतरनं संधी मिळाली महाराष्ट्र लेव्हलला जाण्याची हं. आणि तिथंही काही चांगल्या गोष्टीतून मला ते अध्यक्षपद देखील मिळालं. पण या पाठीमागे माझे केलेल्या काही गोष्टी आहेत, काही थॉट्स आहेत, काही कल्पना आहेत. माझ्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी माझे जे सोबत होते, हं, हं. त्यांनी त्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत सांगितल्या होत्या, पोहोचवल्या होत्या. कॉलेजचा विषय निघाल्यामुळे तुम्हाला जाणवत असेल, की माझ्या बोलण्यामध्ये थोडासा उत्साह वाढलेला आहे. बरोबर आहे. कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये मी अनुभवलं होतं, हं, की विद्यार्थ्यांचे प्रश्न काय असतात? सिंपल असतात. हं, मी आयडेंटिटी आणली नाही, म्हणून मला कॉलेजच्या आत बसवलं गेलं नाही हं. किंवा सोडलं गेलं नाही. चला आंदोलन करूया. बरोबर. इतके बेसिक प्रश्नांपासून आमची सुरुवात व्हायची. हां. का? आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवताय तुम्ही? हं, असे आमचे थॉट्स असायचे. हं. हे या सगळ्या गोष्टी करत असताना कित्येक छान गोष्टी देखील मला आज आठवतायत. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांसोबत काम करत असताना आपल्या मिरज सिव्हिलमध्ये इथे ही दिवाळी हं. या नावाने एक मी उपक्रम घेतला होता. बरं. त्या उपक्रमामध्ये माझा थॉट किंवा माझी कल्पना अशी होती, की साधारण आपण असं पकडूयात, की आता 2025 ची दिवाळी. हं, 2025 च्या दिवाळीला एखादा पेशंट आजारी पडलाय. तो त्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला ते दिवाळीचे 5 दिवस घरी जाता येणार नाहीयेत. हं. त्याचबरोबर त्याची फॅमिली देखील आली. त्याचबरोबर तिथले डॉक्टर देखील आले, नर्स देखील आले. बरोबर. त्या रिलेटेड काम करणारे सगळेच आले. त्या सगळ्याच व्यक्तींना त्यांची दिवाळी घरामध्ये फॅमिलीसोबत साजरी करता येत नाही. हं, त्या गोष्टीचं भान राखून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं, की आपण ही दिवाळी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साजरी करण्याची. ओके. आम्ही तिथं जाऊन साधारण 200 दिवे लावले, बापरे! पूर्ण स्वच्छता केली, हं, त्याला लाइटिंग केली, आकाशकंदील लावले. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आम्ही आमच्या घरातले फराळाचे प्रत्येकानं 25-25 फराळाची पाकिटं तयार करून घरातून आणायची, असं सगळ्यांना सांगितलं होतं. आमच्या घरातले आम्ही फराळ संपवले. हं, हं. त्यानंतरनं तिथं ज्या गोष्टी आम्हाला पेशंट्सला लागतात, म्हणजे फूड्स असू दे किंवा बिस्किट्स असू देत, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाईड. दिल्या, हं, प्रोव्हाईड केल्या आणि ती दिवाळी त्यांच्यासोबत साजरी केली. माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट आणि मला प्रेरणा देणारी ती दिवाळी होती, जी मी त्या ठिकाणी साजरी केली. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी सांगताना तुम्हाला आवर्जून सांगतो, की यामध्ये पैसा कधीही आडवा आला नाही. हं. आम्ही बरोबर आहे. कमवत नव्हतो. पण घरातून आमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मिळायचा आणि आम्ही या सामाजिक गोष्टी करायचो. हं, आणखी एक आंदोलनाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं, तर आपल्या सांगली शहरामध्ये जेवढे सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये जेवढे पुतळे आहेत, तर त्या पुतळ्यांना आम्ही रोज कॉलेजमधनं जाताना बघायचो, की त्याची देखभाल व्यवस्थित होत नाहीये बरोबर आहे. किंवा धूळ धूळ जाते, बसते, या सगळ्या गोष्टी होतायत पक्षी आणि बसतायत. त्यातून ज्या गोष्टी ज्या व्यक्तीचे ते विचार आहेत किंवा ज्या व्यक्तीचा तो पुतळा आहे, ते लोकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पुतळ्याच्या माध्यमातूनच फक्त उभे आहेत. बरोबर आहे. तेव्हा एक कल्पना सुचली, का नाही आपण त्या एरियातल्या एका व्यक्तीला तो पुतळा दत्तक देऊ शकत? हं, आणि त्यावेळेस सुचलेली कल्पना आज देखील इम्प्लिमेंट केली जाते. हा विषय मी त्यावेळेचे सकाळचे जे संपादक होते, हं, हं, त्यांना मी हा विषय सांगितला. हं, त्यांनी या सगळ्या गोष्टींना थोडंसं प्रशासकीय रूप, राजकीय रूप देऊन त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी मदत केली. आणि त्यावेळेपासून आज अखेर तुम्ही सांगलीतले कित्येक असे पुतळे बघत असाल, की जिथं आता दुरवस्था दिसत नाहीये. बरोबर आहे. त्याचं कारण हे आहे, की दत्तक पुतळे देणे
ही त्यावेळेची माझी संकल्पना आज देखील राबवली जाते. अरे वाह! आणि हे मला सुचलेली खूप चांगली गोष्ट मला आज वाटते, हं. या सगळ्या गोष्टींमध्ये. नक्कीच, नक्कीच. असं एक कोणतं तुम्हाला आंदोलन आठवतंय का? की ते तुम्हाला भरपूर प्रचंड अवघड गेलं किंवा एक चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी ते? कॉलेज लाईफमध्ये असताना आपण सर्वजण एकत्र असतो. हं. आपण मित्र असतो त्यावेळेस मित्र-मैत्रिणी ह्या आपण एकमेकांना काही गोष्टी सांगत असतो. या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. आमच्यातली एक मैत्रीण होती. तिनं एक्झाम फी नव्हती म्हणून एक्झाम फॉर्मच भरला नाही बापरे! आणि याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. हेल्प पण मागितली नाही. हेल्प ही मागितली नाही. कल्पनाच नाही. हं, हं. 2-4 दिवस ती कॉलेजला आली नाही. तिला फोन केला. तिला विचारपूस केली, "तू का येत नाहीयेस? काय झालं?" "नाही, मी थोडी आजारी होते." "तू एक्झाम फॉर्म भरलास का?" त्याच्यावर तिचं काहीच उत्तर आलं नाही. त्यानंतर ना आम्हाला लक्षात आलं किंवा कळालं किंवा तिनं तिच्या एका मैत्रिणीला सांगितलं आणि आमच्यापर्यंत पोहोचलं, की तिने एक्झाम फॉर्मच भरलेला नाहीये. आणि त्याचं कारण फक्त फी होतं. हं. तिची किती आर्थिक किती फी परिस्थिती होती त्यावेळी? बिघडली होती. फार काहीच नव्हती. फी फारच नाममात्र होती. फक्त ₹950. पण ती बापरे! ₹950 साठी तिनं आम्हाला सांगितलं नाही. ₹950 साठी ती पूर्ण वर्ष वाया घालवायला वाया तयार होती. घालवायला तयार होती. तिच्या घरची काहीतरी परिस्थिती झाली होती अशी, की तिला ते सगळं करणं अवघड होतं. हं, हं. आणि अशी वाईट वेळ आली, की एक्झाम फॉर्म भरण्याची डेट संपली होती. हं, हं. ही गोष्ट कानावर आल्यानंतर सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल सरांकडे गेलो. प्रिन्सिपल सरांनी सांगितलं, की एक्झाम किंवा एक्झाम फी ह्याची डेट सगळं शिवाजी विद्यापीठ ठरवतं. आपण ठरवत नाही. बरोबर. त्यामुळे त्याची डेट संपली त्यामुळे आपण आता काही करू शकत नाही. हा विषय शेवटपर्यंत न्यायचा आणि हिचं वर्ष वाया घालवायचं नाही, या उद्देशानं आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी तिला सोबत घेऊन शिवाजी विद्यापीठमध्ये गेलो. हं, तिथे एक्झाम डिपार्टमेंटला व्हिजिट केली. हं. त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना सांगितलं, त्यांना अर्ज केला, विनंती केली. तत्काळ त्याच्यावर काही आम्हाला उत्तर नाही मिळालं. बरोबर. आम्ही आलो, पण आमचा फॉलोअप चालू होता. हं. सातत्यानं मी तुम्हाला 3 दिवस मी त्या गोष्टींचा इतका फॉलोअप केलाय, की प्रिन्सिपल देखील मला आता हैराण झाले होते, की "बाबा तुझं काही काम नाहीये, तू इथून निघून जा. उगाच नको त्या गोष्टींच्या मागे लागू नकोस. हं. जे नियमात बसते तेच करता येईल." पण आमचा हट्ट इतकाच होता, की एक जर तुमचा नियम बदलून जर एखाद्या व्यक्तीचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं, वाचू शकतं, तर आपल्याला हा नियम बदलावा लागेल आणि तिचा एक फॉर्म तुम्ही सबमिट करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आम्ही हट्टाला पेटून उठलो. जिद्द जोरात होती. हं. करायचं झालं पाहिजे आणि शिवाजी विद्यापीठाचा फोन आला प्रिन्सिपल सरांचा. शिवाजी विद्यापीठाचा फोन आला. विद्यापीठाचा फोन आला. विद्यापीठानं ह्या मुलीचा फॉर्म भरून घेण्यास प्राचार्यांना सांगितलं. प्राचार्यांना बोलवून घेतलं. अभिनंदन केलं. मला आजही आठवतंय, त्या केबिनमध्ये त्यांनी अभिनंदन करत असताना ती मुलगी ढसाढसा रडत होती. बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काहीतरी करू शकतो किंवा नेतृत्व गुण हे जे म्हणतो ना, ह्याची प्रेरणा इथून कुठेतरी मिळते, की आपण काहीतरी चांगल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं सगळ्या गोष्टी मांडायला सुरुवात केली ना, की यश 100% मिळतं. त्या काळात म्हणजे तुमच्या बोलण्यावरून मला जाणवलं, की त्या काळात तुमच्याकडे आत्मविश्वास होता, जिद्द होती, एक बोलण्याचं कौशल्य होतं. मग ह्या गोष्टींमुळं म्हणजे ए-बी-व्ही-पीमध्ये आता आपण बघतोय तुमच्याकडं बोलण्याचं कौशल्य आहे. मग ह्या ए-बी-व्ही-पीमुळं तुमच्याकडं ह्या सगळ्या गोष्टी आल्या का कशा डेव्हलप झाल्या ह्या सगळ्या गोष्टी? वाचनाची लहान असल्यापासूनची आवड आहे. हं, तुम्हाला मी कॉलेजमधलाच एक किस्सा सांगतो, की कॉलेजमध्ये आम्ही ज्या बाकड्यांवर बसायचो, त्याला आपण कॉलेज कट्टा म्हणतो. बरोबर. त्या कॉलेजवर कट्ट्यावर बसले की पोरं काय करतात, मजा, मस्ती आणि दंगा, टिंगल-टवाळ्या हं, ह्या सगळे उद्योग किंवा मजा म्हणतो आपण त्याला. हे धंदे आमचे सगळे चालू असायचे. बरोबर. पण त्यावेळेसही माझ्या मनात एक कल्पना आली होती, की कॉलेजमधले प्रत्येक कट्टे, ह्या कट्ट्यांना एका महापुरुषाचं नाव पाहिजे. हं, आणि ते नुसतं नाव नाही पाहिजे, तर त्या कट्ट्यांवर त्या महापुरुषांचे विचार देखील पाहिजे. ओके. म्हणजे त्या कट्ट्यांवर त्या महापुरुषांचे विचार लिहिणार. लिहिलं पाहिजे. ओके. म्हणजे ज्या दिवशी ज्या कट्ट्यावर जो व्यक्ती बसेल किंवा जो विद्यार्थी बसेल, त्यावेळेस तो सांगेल, "कुठे आहेस तू?" "अरे, मी गांधीजींच्या कट्ट्यांवर आहे." हं, "अरे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कट्ट्यावर आहे." हं. "मी
सावरकरांच्या कट्ट्यावर आहे. हं, हं. मी टिळकांच्या कट्ट्यावर आहे. बरोबर. मला या सगळ्या गोष्टीतून माझ्या डोक्यातला थॉट्स इतकाच होता, की महापुरुषांना फक्त त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी पुण्यतिथी. हं. या सगळ्याच फक्त 2च दिवशी न आठवता त्यांच्या विचारांवर चालण्यासाठी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले फार गरजेचे आहेत. हं. आणि त्या गोष्टी बिंबवल्या जातात आपल्या युवा म्हणजे अ, आपल्या त्या वयामध्ये, ज्या वयामध्ये आपण युवक असतो. बरोबर. त्यामुळे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. ह्या गोष्टीनं मी चालत होतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला आठवतंय, की साधारण 14 कट्ट्यांना कोणती नावं द्यायची आणि त्याच्यावर कुठले थॉट्स असायचे, ह्याचं एक 3D डिझाइन तयार करून आम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना दिलं होतं. मस्त, त्यांना मस्त. सांगितलं होतं, की निम्मे खर्च आम्ही करतो, निम्मे तुम्ही करा. वाह! तुम्ही जसं सांगितलं, त्या पद्धतीने तुम्ही ए-बी-व्ही-पीमध्ये होता. परत यंग इन्स्पिरेशन नेटवर्कमध्ये तुम्ही काम केलंय. तर त्यानंतर तुम्ही 2025 मध्येच राजकारणात सक्रिय दिसताय. कारण ज्यावेळेला ए-बी-व्ही-पीमध्ये होता, यंग इन्स्पिरेशन नेटवर्कमध्ये होता, त्यापासून नंतर तुम्ही राजकारणात येणं भरपूर सोपं होतं तुम्हाला. मग मधल्या काळात तुम्ही कुठे होता? काय करत होता? तुम्ही जो आत्ताचा प्रश्न विचारला, तो प्रश्न मला कित्येक जणांनी विचारलाय, हं. की तू नेतृत्व करत होतास. तू ए-बी-व्ही-पीमध्ये होतास, यंग इन्स्पिरेशन नेटवर्कमध्ये होतास. तू राजकारणात त्यानंतरनं का नाही आलास आणि आत्ता का येतोयस? बरोबर आहे. माझे तुम्हाला जर्नीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, तसे माझे थॉट्स फार क्लिअर होते. हं, ज्यावेळेस माझं कॉलेज कंप्लीट झालं, त्यावेळेस माझा निर्णय ठाम होता, की मला माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. हं, मला माझी फॅमिली सेट करायची आहे. आणि माझ्या लाईफचा ग्राफ जर तुम्ही बघितलात, तर एका हलाखीच्या परिस्थितीत शिकलेल्या पोराकडनं हं, राजकारणात येण्याची ताकद किंवा राजकारणात येण्याची हिंमत होईल का? हं. हा जरासा प्रश्न मोठाच राहील त्याच्यासाठी त्याच्या वयाप्रमाणे. बरोबर आहे. त्यावेळेस मी माझ्या करिअर निवडलं हं, आणि इतक्या दैनिकांसोबत त्यावेळेस काम केलं होतं, जसं की सकाळ आहे, तरुण भारत आहे, दैनिक लोकमत आहे हं. आणि चांगलं स्किल डेव्हलप झालं होतं, बोलणं चांगलं होतं, कौशल्य चांगलं होतं. त्यामुळं मला दैनिक लोकमतनं ऑफर दिली आणि मी दैनिक लोकमत सोबत काम करायला सुरुवात केली. साधारण 3.5-4 वर्ष मी दैनिक लोकमतमध्ये होतो. त्या जडणघडणीमध्ये इतकं छान पद्धतीनं मला समाजकारण आणि राजकारण बघायला मिळालं. कारण की मीडियामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांसमोर या सगळ्या गोष्टी येतातच. बरोबर आहे. त्यामुळे प्रशासकीय अनुभव, राजकीय अनुभव आणि सामाजिक अनुभव हे मला मीडियानं दिलं, दैनिक लोकमतनं दिलं आणि तिथून पुढचा प्रवास हा माझा आणखी सोपा किंवा आणखी चांगले डिसिजन घेण्यासाठीचा बनत गेला. हं, त्यामुळे त्या मधल्या काळामध्ये मी स्वतःचं करियर सेट केलं आणि आपण म्हणतो ना, की थोडंसं जास्त मोठं बोलल्यासारखं होईल. पण ज्यावेळेस वाघाला शिकार करायची असते, त्यावेळेस 2 पावलं मागे सरतो. हं, हं. बरोबर आहे. तो काळ असा होता, की त्या काळामध्ये मी 2 पावलं मागे सरकून स्वतःमध्ये इतकी ताकद, हिंमत, आर्थिक परिस्थिती आणि माझी महत्त्वाची गोष्ट फॅमिली लाईफ इतक्या छान पद्धतीनं सेट केली, की आज मी बिनधास्तपणे माझ्या नेतृत्व गुणांना व्यवस्थितरित्या लोकांसमोर समाजकार्यात झोकून देऊन काम करण्याची ताकद आज माझ्यामध्ये आहे. त्यामुळं तो काळ मी केलेलं करिअरचं निवड ही हं. आज माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. ओके. म्हणजे आता आम्ही समजू शकतोय, आता आम्ही म्हणू शकतोय, की तुम्ही आर्थिक स्टेबिलिटीवर आला आहात. त्यामुळे तुम्ही राजकारणात आत्ता एंट्री करताय. हो. कारण की राजकारण इज इक्वल टू समाजकारण. बरोबर. राजकारणात आणि समाजकारणामध्ये लोकांसाठी ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात, त्या करताना तुम्हाला लोकांवर किंवा समाजातील काही घटकांवर काही आर्थिक दृष्ट्यांनी किंवा काही वेळ देऊन अशा सेवा बजावाव्या लागतात. त्यावेळेस तुमचं आर्थिक गणित खूप स्ट्राँग असणं गरजेचं असतं. बरोबर. आज मी माझ्या आयुष्यामध्ये स्टेबल आहे. मी नोकरी केली आहे. आता मी माझा स्वतःचा बिझनेस रन करतोय. माझ्याकडं एशियन पेंट बिर्ला ओपतची डीलरशिप आहे. तो बरोबर. बिझनेस माझा चांगला रन होतोय. हं. तर ह्या गोष्टीनं मला माझ्या आयुष्याला, माझ्या फॅमिलीला स्टेबिलिटी दिली आहे, की ह्या सगळ्या गोष्टी करताना त्या गोष्टींवर कोणताही माझ्या फॅमिली लाईफवर इम्पॅक्ट होणार नाहीये. हं, हं. म्हणून मी आत्ता राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय. तुमच्या सांगण्याप्रमाणे किंवा जसं तुम्ही बोललात, त्यातून एक लक्षात येतंय, की इतर लोकांपेक्षा म्हणजे इतर लोकं जशी किंवा इतर यंग जनरेशन
जसं राजकारण्यांच्या मागे फिरतात, करिअरकडे लक्ष नाही देत. त्यांना वाटतंय की आपण ह्यामध्येच असंच करिअर आपलं होऊ शकतंय. तसं न करता तुम्ही स्वतः पहिला फॅमिलीचा विचार केला, फॅमिलीला स्टेबल केला, आर्थिक तुमची कंडिशन बेटर केला आणि त्यानंतर तुम्ही राजकारणात आता एंट्री केल्या. मग मला वाटतंय की यंग जनरेशनने तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे ह्या गोष्टीबद्दल, की पहिला फॅमिली, देन समाजकारण, राजकारण. आता आपण बऱ्याच गोष्टी तुमच्या शाळेतल्या, तुमच्या परिवाराबद्दल, तुमच्या कॉलेज लाईफबद्दल, तुमच्या बद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आता मला जाणून घ्यायचं आहे, मेन म्हणजे तुम्ही राजकारणात कसा आला? तुम्ही आता जसं विचारलंत राजकारणाची सुरुवात किंवा राजकारणाचा स्पर्श मला कधी झाला होता. खरं म्हणजे 2008-9 साली ज्यावेळेस पुणे मतदारसंघातून पदवीधर निवडणूक लागली होती. हं. आदरणीय चंद्रकांत दादा पाटील त्यावेळेचे उमेदवार होते. आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून एक छान छोटंसं गोंडस पोरगं चड्डी घालून पॉम्पलेट वाटायचं. तो अनुभव मला आजही आठवतो. त्यावेळेस कॅमेरे किंवा फोटो हा सगळा फार मोठा विषय होता. बरोबर. त्यावेळेस तो अनुभव मला आजही माझ्या डोळ्यांमध्ये क्लिक केलेला आठवतो. हं. त्यामुळे तो गंध होता. पण ती राजकारणातली प्रेरणा म्हणता येणार नाही, की राजकारणात यावं असं वाटलं किंवा तिथं वाटलं, की या सगळ्या गोष्टी सुरुवात झाली. पण तिथे एक गंध लागला होता, की स्पर्श काय असतो? संवाद काय असतो? लोकांच्या घरोघरी जाणं काय असतं? हं. मला एक विचारू वाटतंय, की तुम्ही त्यावेळेला नुकतंच 13 किंवा 14 वर्षाचा असाल. मग तुम्हाला त्यावेळेला इतकं कळत होतं, की तुम्हाला प्रचार करायचा आहे, का घरच्यांनी पाठवलेलं? का आर-एस-एसमध्ये तुम्ही होतात म्हणून तुम्हाला बोलावलं गेलं होतं? लहान मुलं जशी असतात तसाच मी होतो. प्रचार हा शब्द दूरवरपर्यंत माहीतच नसेल मलाही. हातात एखादा व्यक्ती आपल्या कॉलनीमध्ये पॉम्पलेट वाटायला आला, तर ते पॉम्पलेट म्हणजे एखादं गिफ्टच आहे. हं. अशा आकर्षणानं आपण ते पॉम्पलेट आणखी दे, आणखी दे करत असतो. बरोबर. तसंच काहीतरी झालं असावं माझ्या बाबतीतही. हं. ते पॉम्पलेट वाटणे ह्याच्या पलीकडे ते काय करतोय हे माहीत नव्हतं. हं, हं, हं. म्हणजे त्याला प्रचार म्हणतो किंवा हे इलेक्शनचे पॉम्पलेट आहेत हं, हं. किंवा यातून काय होणार आहे, ह्या गोष्टींची काही कल्पना नव्हती. हं. मला वाटतं जसं मी थोडंसं मोठं झालो त्यावेळेस कळालं, की या सगळ्या गोष्टी काय असतात. हे आज मी तुम्हाला जितक्या ठामपणे सांगू शकतोय, त्यावेळेस मला वाटत नाही, की मला या गोष्टीची काही जाणीव असेल. हं, हं. 2025 साली म्हणजे ह्याच वर्षी तुम्ही बी-जे-पीमध्ये प्रवेश केला. मग त्यामागे तुमचा काय विचार होता? किंवा तुम्ही बी-जे-पीच का निवडली? भारतीय जनता पार्टीच्या विचारानं चालते. तो विचार आहे राष्ट्रप्रथम. हं. आणि तोच विचार मला माझ्या संघाने संघ संस्कारात दिला आणि माझ्या संस्काराने ज्या पार्टीला घडवलंय, त्याच संस्काराने देखील मला घडवलंय. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश वगैरे केलेला नाहीये. मी त्या परिवाराचा सदस्य आहे. फक्त आता त्या परिवाराला मी लीड करणार आहे, हे मी फक्त परिवाराच्या माझ्या प्रमुख सदस्यांना सांगितलंय, हं. की मला आता सक्रिय पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम करायची इच्छा आहे. मी त्या परिवाराचा सदस्य आहे आणि इथून पुढे देखील हे खूप महत्त्वाचं राजकीय जीवनातलं स्टेटमेंट असतं, की मी भारतीय जनता पार्टीसोबतच माझा शेवटचा श्वास घेईन. तुम्ही आता राजकारणात एंट्री केला 2025 साली. मला असं विचारावसं वाटतंय, की तुम्ही राजकारणात येण्यामागे तुमचा स्वार्थ काहीतरी असणार आहे. मग ते काय आहे नेमकं स्वार्थ तुमचं? प्रत्येक राजकारणी व्यक्तीचा एक स्वार्थ असतो, असा समज समाजामध्ये आहेच. हं. मला याला फक्त एका वाक्यात उत्तर द्यायला आवडेल, की माझा एकच स्वार्थ आहे, की या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर शुभम अनिल देसाई या व्यक्तीमुळे एक समाधान असलं पाहिजे. हं. या स्वार्थानं मी आज राजकारणात आहे. 2025 मध्ये तुम्ही बी-जे-पीमध्ये एंट्री केलं. तर मला असं जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही स्टार्टिंगला म्हटला होता, की घरातून विरोध होता राजकारणात जाण्यासाठी किंवा त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी. मग तुम्हाला असं काय कारण आलं, की तुम्ही बी-जे-पीत एंट्री घेतला आणि राजकारणात सक्रिय झाला? मला मी ज्या भागामध्ये राहतो, त्या भागातल्या समस्या दिसतात आणि त्यांना उत्तर देण्यासाठी
जे लोकप्रतिनिधी आपण असं म्हणतो, हं, त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्या गोष्टी गेल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत, अशा वाटत असतात. त्या गोष्टी ज्यावेळेस होत नाही, त्यावेळेस माणूस हतबल होतो. हं, आणि हे माझं प्रमुख रिझन आहे, की मला ते प्रेरित करत होतं, की आपल्याला ज्या गोष्टी दिसतायत, त्या गोष्टींचं निरसन करणं गरजेचं आहे. आपल्या समाजातील गोष्टींसाठी, लोकांसाठी. त्याला एक प्रमुख कारण ठरलं 2014 सालीची विधानसभा. हं. सांगली विधानसभेमध्ये माझ्या प्रभागामध्ये मी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची 3री टर्म त्या आमदारकीचा प्रचार-प्रसार केला. हं. त्यावेळेस स्वयंसेवक म्हणूनच, राजकारणी म्हणून नव्हे. बरोबर. पण त्या सगळ्या गोष्टी करत असताना येणारी महानगरपालिका ही डोळ्यावर समोर दिसत होती. लोकांमध्ये जात असताना लोकांमधनं समस्या, लोकांमध्ये असणारी नाराजी समोर येत होती. वेगवेगळ्या ठिकाणी गल्लीत गेल्यानंतर समजत होतं, की इथे या गोष्टी नाही आहेत, त्या गोष्टी नाही आहेत. या सगळ्या गोष्टी दिसत होत्या, पण मी हतबल होतो, की या सगळ्या गोष्टी करण्याचे अधिकार किंवा मी लोकप्रतिनिधी नाही. हं, मी कुणावरही टीका करत नाही. मला विकासाचंच राजकारण करायचं आहे. मला विकासावरच बोलायचं आहे. हं. प्रत्येक व्यक्तीची एक कार्यक्षमता असते. त्या कार्यक्षमतेनं प्रत्येक व्यक्ती काम करत असतो. माझी कार्यक्षमता जास्त आहे. मला कल्पक गोष्टी सुचतात. मला लोकांच्या समस्या दिसतात. मला लोकांमध्ये जायला आवडतं. त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडतं. ही आवड माझ्याकडे पहिल्यापासून होती. त्या इलेक्शनमध्ये काम केल्यानंतरनं मला ती गोष्ट सातत्यानं जाणवली, की ही वेळ आहे, की ज्या वेळेमध्ये आपण आता सक्रिय राजकारणात येऊन आपल्याला ज्या वाटतात त्या गोष्टी विकासाच्या दृष्टीनं लोकांसमोर झाल्या पाहिजेत, लोकांची कामं झाली पाहिजेत. आपला भाग, आपला प्रभाग काहीतरी वेगळ्या पद्धतीनं सांगली जिल्ह्याच्या नकाशावर उमटला गेला पाहिजे. त्या दृष्टीनं आपल्याला काम करायला पाहिजे. म्हणून मी राजकीय प्रवासामध्ये सहभागी होण्याचा निर्णय सक्रियपणे घेतला. ओके. खरंच तुमचं उत्तर एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही उत्तर दिलंय. याचं रिझन काय आहे राजकारणात येण्याचं. जसं तुम्ही म्हणाला, की आपण म्हणजे भरपूर प्रॉब्लेम दिसले. आता मी देखील बरेच प्रॉब्लेम तिथं जाणवलेत मला, की रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहेत. मग तुम्ही आल्यानंतर किंवा तुम्हाला जर चान्स मिळाला, तर त्यानंतर तुम्ही काय कराल? तुमचं काय एक प्लॅन तयार आहे का? ज्याला आपण ब्लू प्रिंट म्हणतो? माझी ब्लू प्रिंट तयार आहे माझ्या प्रभागासाठी, हं, प्रभाग क्रमांक 19 साठी. विधानसभा माझ्यासाठी एक वरदान ठरली, की त्या विधानसभेमुळं माझ्या प्रभागामध्ये कित्येक ठिकाणी जाण्याची मला संधी मिळाली. लोकांच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळाली. लोकांमध्ये गेल्यानंतर ना त्या गल्लीमध्ये काय गोष्टी असायला पाहिजेत, काय नाही आहेत, काय गोष्टी आपण करू शकतो. हं. इन्स्टंट होण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास त्या दिवसापासूनच माझा सुरू झाला. मला माझ्या प्रभागाला स्मार्ट प्रभाग करायचा आहे. स्मार्ट प्रभाग हा शब्द वापरताना शब्द उच्चारणं सोपं आहे, पण हं, करण्यामध्ये काय-काय गोष्टी लागतात, ह्या सगळ्या गोष्टी कागदावर आणाव्या लागतात. बरोबर. तुम्ही आता रस्त्यांचा उल्लेख केलात. रस्त्यांच्या उल्लेखामध्ये कित्येक वेळा तुम्ही ऐकलं असेल, की रस्ता करताना पहिला रस्ता केला जातो. नंतरनं आठवतं, की गटार जाणार आहे. बरोबर. मग गटार खोदली जाते. पुन्हा रस्ता केला जातो. हं, नंतरनं लक्षात येतं, की पाण्याची पाईपलाईन नाही टाकली. हं. असे भरपूर मीम्स व्हायरल झालेले तुम्ही ऐकले असतील. बरोबर आहे. सगळीकडं हेच चालू असतं आजकाल. तर या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला एक योजना अशी आखता आली पाहिजे, की ज्या योजनेमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या ह्या योजनेचा लाभ घेऊन कशा पद्धतीनं त्या प्रभागामध्ये इम्प्लिमेंट करता येईल. हं, म्हणजे एका प्रभागामध्ये रस्ता करताना तिथं गटार झाली आहे का? ड्रेनेजचं काम झालंय का? पाईपलाईन झाली आहे का? आणि मग त्याच्यावर रस्ता करणे, ही एकत्रितरित्या योजना राबवल्यानंतरच या सगळ्या गोष्टींना योग्य ते उत्तर किंवा योग्य ते समाधान मिळणार आहे. हं. माझ्याकडं अशा प्रभागातल्या सगळ्या समस्यांचं उत्तर आहे. ज्याचं ॲक्चुअली मी उत्तर असं अ, म्हणत नाही. तर माझ्याकडे एक एक असा प्रोजेक्ट आहे, की पुढच्या 5 वर्षिकमध्ये 5 वर्ष मला जी कामं या प्रभागामध्ये, माझ्या प्रभागामध्ये करायची आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं ऑन रेकॉर्ड कागदावर सगळ्या गोष्टी मी तयार केलेल्या आहेत. हं, त्यामध्ये तुम्ही बोललात तसं रस्त्याचं काम आलं, गटारी आल्या, ड्रेनेज आलं.
त्यानंतरनं उद्यानं आली. त्यानंतरनं आरोग्याच्या समस्या रिलेटेड गोष्टी आल्या. त्यानंतरनं आपलं ओपन जिम, महिलांसाठी उपक्रम, बाल वयातील मुलांसाठी उपक्रम. त्यानंतरनं शिक्षण, शिक्षणपासून नोकरीपर्यंतचा प्रवास. या सगळ्या गोष्टींचा विचार, त्याची एक ब्लूप्रिंट मी तयार करून ठेवलेली आहे. आता तुम्ही ह्या मुद्द्यांमध्ये एक उद्यानांबद्दल बोलला. तर मी पाहणी केल्या, की बऱ्याच ठिकाणी चांगले प्लॉट्स आहेत. पण बऱ्याच ठिकाणी उद्यानं देखील आहेत. पण उद्यानाची दयनीय अवस्था आहे. मग त्याबद्दल आत्ता कोणच काम करत नाहीये. मग तुम्ही त्याबद्दल काय विचार करताय? सर, माझ्याकडे एक व्हिजन आहे उद्यानांसाठी. मला असं वाटतं, की एक बालउद्यान असलं पाहिजे, जिथं फक्त बालवयातील मुलांना खेळता आलं पाहिजे. हं, मला असं वाटतं, की एक महिलांसाठी स्पेशल उद्यान असलं पाहिजे, जिथं फक्त महिला वावर करतील. हं, मला आणखी माझं विजन आहे, की एक स्पेशली फक्त युवकांसाठी उद्यान असेल, जिथं ओपन जिम असतील किंवा एक्सरसाइजसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतील. त्या आपली फिजिकली हेल्थ आणखी चांगली राहण्यासाठी ज्या गोष्टी असायला हव्यात, त्या गोष्टी तिथं ओपनली असतील. काही वृद्धांसाठी उद्यान असेल. वृद्धांच्या उद्यानासाठी तर माझ्याकडे फार वेगळी कन्सेप्ट आहे. माझ्या प्रभागामध्ये साधारणतः 50 ते 60% वृद्ध वयस्कर लोक राहतात. बरोबर. त्यांना त्या सगळ्या गोष्टींमध्ये संध्याकाळच्या वेळेस त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडायचं असतं. काहीही कारण असू दे. त्यांना बाहेर येऊन शांत ठिकाणी बसायचं असतं. पण बसताना ते घरातली ती टीव्ही पण मिस करत असतात. त्यांच्या त्या आठवणीतले रेडिओ देखील मिस करत असतात. हं, मला माझ्या प्रभागामध्ये एक असं वृद्ध केंद्र उभारायचं आहे, ज्याच्यामध्ये टीव्हीची व्यवस्था असेल, हं, जिथं रेडिओ ऐकला जाऊ शकतो, जिथं ते शांतपणे बसूही शकतात. कुणाला बसण्याचा त्रास असेल तर त्या ठिकाणी ते झोपूही शकतात. हं, साधारण संध्याकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत या काळामध्येच हे सर्व लोक बाहेर पडत असतात घरातून. हं. त्या टाईममध्ये त्यांना एक क्वालिटी टाईम स्पेंड करायला एक छान प्लेस मिळायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांमध्ये मी बोलत असताना फार जबाबदारीने एक वक्तव्य करतो, की या सगळ्या गोष्टी करणं इतक्या सोप्या आहेत, पण या सगळ्या गोष्टींना सांभाळणं तितकंच अवघड. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या पण कशा? याच्यासाठी देखील माझा प्लॅन रेडी आहे. त्या गोष्टी कशा पद्धतीने इम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत, पुढची 5 वर्ष त्याची निगा कशी राखली गेली पाहिजे, त्या तशाच कशा राहिल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टीनं आपण परिपूर्ण प्रभाग करणे. स्मार्ट प्रभाग म्हणजे मी आज लॉन्च केलं, उद्यापासून बेघर, अशा पद्धतीने नाही. तो चिरंतर आणि 10, 15, 20 वर्ष कशी त्याची डेव्हलपमेंट आणखी ग्रो करू शकतो, ह्या दृष्टीनं माझा प्लॅन 100% रेडी आहे. असं मला दिसतंय, की प्रभाग क्रमांक 19 मधून भारतीय जनता पार्टीमधून तुम्ही नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात. तर जसं तुम्ही म्हणालात, की 50% पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या प्रभागामध्ये. तर त्यांच्यासाठी स्पेशली तुम्ही काय काम करणार आहात? 50% ज्येष्ठ नागरिक आहेत, असं ज्यावेळेस मी वाक्य वापरतो, त्याच्यामध्ये सिंगल ज्येष्ठ नागरिक राहणारी संख्या ही साधारणतः 30% असू आहे. बरोबर. 30% आहे. जिथं फक्त आजी-आजोबा हे राहतात. त्यांची मुलं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा इतर बाहेर ठिकाणी सर्व्हिसला आहेत. तर त्यांना इथं मग डे केअर ह्या सगळ्या गोष्टी, इम्पोर्टंटली मेडिकल, या सगळ्या गोष्टींसाठी पण हेल्प लागते. मी आता जस्ट राजकीय प्रवास सुरू केल्यापासून मी ज्या लोकांना भेटलोय, त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मला आवर्जून सांगितली, की आम्हाला एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये तू ॲड कर, की आम्हाला जर कुठली मेडिकलची गोष्ट इमर्जन्सीमध्ये लागली, तर आम्हाला तुला संपर्क करून मदतीसाठी बोलवता आलं पाहिजे. म्हणजे हेल्पलाईन सेंटर टाइप. हेल्पलाईन सेंटर. मी तुम्हाला मगाशी देखील बोललो, की 2024च्या विधानसभेच्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये मी जे लोकांशी संपर्क साधला, त्या संपर्कातून माझ्यासमोर आलेल्या या सगळ्या समस्यांचं एक छानसं उत्तर मी तयार करून ठेवलेलं आहे. हं. ती संधी मिळाली तर ते मी इम्प्लिमेंट करणारच. त्यानंतरनं ही संधी असो किंवा नसो, ही गोष्ट माझ्या प्रभागात इम्प्लिमेंट करण्यासाठी सरतीचे प्रयत्न करणार. हं. माझ्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या मेडिकल गोष्टींना त्यांना मदत व्हावी म्हणून हेल्पलाईन सेंटर उभारणार. हं.
ज्यामध्ये त्यांना एमर्जन्सीला योग्य त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापासून त्यांना तिथून सगळ्या गोष्टींची पूर्तता, डॉक्टरांसोबत संभाषण ही सगळी गोष्ट त्या हेल्पलाईन केंद्रातून केली जाईल. ओके. त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा मेडिक्लेम असेल किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजना असतील, त्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या सगळ्या योजनांचा आयुष्यमान भारत असू दे, महात्मा ज्योतिराव फुले असू दे, त्या गव्हर्नमेंट शासकीय योजनांच्या अंडर त्यांचे उपचार बसत असतील, तर त्याची देखील पूर्तता माझ्या या हेल्पलाईन केंद्रातून केली जाईल. या पूर्ण घटकांचा विचार करून मी हा निर्णय त्या क्षणाला घेतला होता, की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. बरं. आणि आता माझ्याकडे माझ्या प्रभागातल्या ज्येष्ठ नागरिकांचा साधारण 2 ते 3 वेगवेगळ्या भागातील ग्रुप आहेत. ते त्यांनी मला सजेस्ट केलं, की आम्हाला मदत लागते. असा एक ग्रुप तयार करूयात आणि तू आमची मदत करशील का? हं. एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याकडं मदत मागतो, त्यावेळेस 100% त्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला विश्वास दिसतो, हं. की हा व्यक्ती आपली मदत करेल. तो विश्वास आज मला देखील मिळालाय, की ह्या लोकांनी माझ्यावर तो विश्वास टाकलाय. त्यामुळं ही गोष्ट माझ्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 100% इम्प्लिमेंट केलीच जाणार, यात तीळमात्र माझ्या मनात शंका नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही कराल असं मला पण कॉन्फिडन्स वाटतंय तुमच्यावर. मला आणखीन एक विचारू वाटतंय, की सगळेजण म्हणतातच, की मला निवडून दिल्यानंतर मी हे करेन. मला तुम्ही वोट दिल्यानंतर मी ते करेन, असं म्हणतातच. पण तुम्ही आत्तापर्यंत काय केलंय का तुमच्या प्रभागासाठी? प्रभागामध्ये फार मोठे बदल ज्यावेळेस घडवायचे असतात किंवा फार मोठी स्वप्न प्रभागातील नागरिकांची किंवा माझी असतात, त्यावेळेस त्याला एक राजदंड लागतो. हं. एक लोकप्रतिनिधीचा ठपका लागतो. तो लोकप्रतिनिधी, तो राजदंड मिळणं हे सगळ्यात पहिलं ध्येय असतं. बरोबर. 2 प्रकारे काम करता येतं. एक राजकीय प्रतिनिधी म्हणून लोकांचे कामं करणे हं, आणि दुसरं सामाजिक प्रतिनिधी म्हणून लोकांच्या मदतीला जाणे. हं. लोकांची कामं करणे आणि मदतीला जाण्यामधला आर्थिक गणिताचा फार मोठा भाग आहे. माझी जी स्वप्न आहेत प्रभागासाठीची किंवा प्रभागातील नागरिकांना ज्या सुखसुविधा हव्याशा वाटतायत, त्या सगळ्या त्या राजदंडातून म्हणजे लोकप्रतिनिधी बनूनच करणं फार सोपं होईल. कारण की त्याला लिमिटेशन येणार नाही. हं, हं. त्या दृष्टीने आपल्याला लोकांमध्ये जाऊन लोकांचा विश्वास आपल्यावर आहे, तो संपादन आणखी वाढवून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून त्या प्रभागामध्ये स्वतःला लोकप्रतिनिधी, मी स्वतःला नेता समजत नाही. लोकप्रतिनिधी, नगरसेवक म्हणजेच जनसेवक म्हणून ह्या गोष्टी करण्याच्या दृष्टीनं मला जनसेवक बनणे म्हणजेच नगरसेवक बनणे फार महत्त्वाचे वाटते. बरोबर आहे. तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. मी पण ते मान्य करतो. कारण की एखादं पद मिळाल्यानंतर आपली जी ताकद असते ती 100 पटीने वाढते. पण मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी गोष्टी केल्या असाल किंवा केल्या आहात का? की जे पहिलाच तुमच्याकडे पद नसताना तुम्ही छोट्या गोष्टी असू देत किंवा कारण की जे तुम्हाला झेपतंय आता त्याप्रमाणे तुम्ही काही गोष्टी केल्या आहात का? मी माझ्या प्रभागामध्ये महिलांसाठी एक छान कार्यक्रम ऑर्गनाइज केला होता. हं. ज्याला नाव दिलं होतं नऊवारी झुंबा. ओके. आणि तो कार्यक्रम ऑर्गनाइज केला होता पंचमीच्या दिवशी, नागपंचमीच्या दिवशी. हं. म्हणजे तो आपला एक पारंपरिक सण आहे. त्या पारंपरिक सणाच्या दिवशी नऊवारी नेसून त्या स्त्रीनं एकत्रित जमायचं, पारंपरिक नृत्य करायचं आणि पारंपरिक नृत्यासोबत तिनं त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये झुंबा करायचा. नवीन कल्पना आहे ही. झुंबा म्हणजे काय? आरोग्याला उपयोगी असणारा डान्स. बरोबर. म्हणजे परंपरा जपत शरीराचा, आरोग्याचा विचार करणारी ही एक कन्सेप्ट आहे. हं. हा कार्यक्रम मी माझ्या प्रभागामध्ये राबवला. त्याच्यामध्ये 250 प्लस महिलांनी सहभाग घेतला. हं. त्यानंतर महिलांच्या रिलेटेड आणखी एक कार्यक्रम राबवला, ज्याच्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून सकाळ दैनिकाच्या सोबत घेऊन गार्नियर हेअर कलरचं जे हेअर स्टायलिश गोष्टी आहेत. हं. म्हणजे मॉडर्न प्रभागातील महिलांसाठी किंवा मॉडर्न कल्चर पण एक्सेप्ट करायलाच हवं, या दृष्टीनं महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी तो देखील कार्यक्रम मी माझ्या
प्रभागामध्ये राबवला. पण भारतीय जनता पार्टी या पक्षासाठी काम करत असताना मला समाजातील आणखी एक गोष्ट सातत्याने माझ्या प्रभागातील एक जाणवत होती. ती म्हणजे माझ्या प्रभागामध्ये होणारे सातत्याने अपघात होत होते. बरोबर आहे. त्या अपघाताचं प्रमुख कारण हे होतं, की दिव्याखाली अंधार म्हणतो तसं लाईटच्या पोलला धडकूनच अपघात व्हायचे. बापरे! त्याचं कारण असं, की त्याला भरपूर टाईम गेला होता, की ते जीर्ण झाले होते. समोरून येणारी लाईट आपल्या डोळ्यात पडली, की पुढची गोष्ट आपल्याला दिसत नाही. हं. तसे ते डाम दिसत नव्हते. ज्या दिवशी हा विषय माझ्या मनात आला, त्याच्यासाठी एक मोठा ॲक्सिडेंट घडण्या कारणीभूत आहे. हं, हं. एक मोठा ॲक्सिडेंट इर्टिगा गाडी येऊन डांबाला धडकली. खालचा कट्टा तुटला. गाडीतल्या 6च्या 6 एअरबॅग्स ओपन झाल्या. नाकातोंडातून रक्त आलं. कुणाचीही जीवितहानी झाली नाही. ईश्वर कृपा झाली त्यांच्यावरती. पण त्या दिवशी ही गोष्ट जाणवली, की आज जर मी उद्या ही गोष्ट नाही केली, तर उद्या आणखी एक अपघात मला ह्याच डोळ्याने बघावा लागेल. बरोबर. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांसोबत प्रभागातील भरपूर असंख्य अशा नागरिकांसोबत प्रभागातील 24 धोकादायक लाईटच्या पोलला सुरक्षेचा लाल कलर मारला. हं. लाल कलर साधारणतः डेंजर समजला जातो. बरोबर. पण माझ्या प्रभागासाठी तो सुरक्षेचा लाल कलर आहे. हं. त्या सुरक्षेचा लाल कलर मारून त्याच्यावर व्हाईट कलरचे रिफ्लेक्टर लावले. रिफ्लेक्टर लावत असताना देखील त्या प्रभागातील रिक्षा संघटना आहेत, रिक्षा स्टॉप आहेत. त्यांनी मला सांगितलं, "शुभम दादा, रिफ्लेक्टर लावताना साधारणतः जमिनीपासून 3 फुटाला लावा. कारण की गाडीचा जो हेडलाईट असतो, त्या रिफ्लेक्टरवर पडला, की ते रिफ्लेक्ट होईल आणि पुढच्या वाहनधारकांना ती गोष्ट दिसेल." बरोबर आहे. मी मुद्दामून हा विषय सांगताना त्या रिक्षाचालकांचा, त्या संघटनेचा उल्लेख यासाठी केला, की ज्यावेळेस समाजामध्ये आपण काम करत असतो, त्यावेळेस काही समाजातील महत्त्वाचे फीडबॅक घेऊन जर काम केलं, हं. तर ते 100% यशस्वी होतं. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टींना तो अर्थ आहे. अशा सामाजिक गोष्टी करत असताना अनेक कित्येक गोष्टी आहेत. पण मी ह्या तत्त्वावर काम करतो, की जर माझ्या उजव्या हातानं जर मी दान केलं असेल, तर ते माझ्या डाव्या हाताला देखील कळालं नाही पाहिजे. हं. या गोष्टी आज सामाजिक, राजकीय प्रवासामध्ये उलगडून सांगाव्या लागतायत. पण याच्यापेक्षाही कित्येक वेळा सामाजिक कार्यात काम करत असताना माझ्या घरातल्या माझ्या वडिलांनी असो, माझ्या आईने असो किंवा मी, माझा बंधू, आम्ही सर्वांनी भरपूर अशा गोष्टी आमच्या प्रभागातील गोष्टींसाठी केलेल्या आहेत, हं. ज्या मी जास्त उलगडू इच्छित नाही. पण 100% ज्या गोष्टी आज लोकांच्या डायरेक्टली फायद्यामध्ये येतायत, त्या गोष्टींचा मी आज तुमच्यासमोर उल्लेख केला. तुम्ही डांबावर मारलेल्या कलरबद्दल तर सांगितलं. पण मला एक प्रश्न पडतोय, की तुम्ही तुमचं पेंटचं दुकान आहे म्हणून कलर मारला? का गरज आहे म्हणून मारला? सर्वप्रथम त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मी कलर मारला. मी कलर करतो. हं. मी कलर लावला. हं. मी चुना नाही लावला. माझं कलरचं दुकान आहे म्हणून मी कलर करतो. कोण सोनार आहे का तुमच्या ओळखीचा, ज्याच्याकडनं आपल्याला सोनं घेता येईल? कोण किराणा माल दुकानदार आहे का, जो हं. रोज गहू फुकटमध्ये वाटतोय? बरोबर. ज्यावेळेस आपण काहीतरी समाजातल्या गोष्टींचं काम करतो ना, त्यावेळेस अशा गोष्टी समोर येतात. हं. माझा हेतू प्रामाणिक होता. मला वाटतं, की मागच्या कित्येक वर्षांमध्ये असे अपघात घडत गेले. म्हणजे सांगलीचे आयुक्त देखील त्या गव्हर्नमेंट कॉलनीच्या एका डांबाला धडकून त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. बरोबर. 3 महिने त्यांना रेस्ट घ्यावी लागली होती. 2-3 दिवस गाडी त्या ठिकाणी होती. हं, हं. ते भयान वास्तव पाहिल्यानंतरनं काही लोकांना जर त्या डांबांसाठी रिफ्लेक्टर, कलर असं लावू वाटलं नाही. हं. त्यानंतरनं जर मी ती गोष्ट केली असेल, तर 100% चांगल्या गोष्टी केल्यानंतरनं टीका होते, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. बरोबर आहे. आणि माझी इच्छा आहे, की येत्या काळात माझ्यावर भरपूर टीका व्हावी. कारण की मला माझ्या प्रभागामध्ये चांगली कामं करायचीच आहेत हं. आणि मी करत राहणार. आणखीन एक मला प्रश्न उभारतोय, की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे करायला लागला, ॲक्टिव्ह झाला तुम्ही. हे
निवडणुकीच्या जवळ येताच का तुम्ही ॲक्टिव्ह झाला? त्या पहिला का तुम्ही दिसत नव्हता? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. साधारण शेतकरी कोणत्या वेळेस धान्याची पेरणी करतो? बरोबर. पाऊस चालू व्हायच्या पहिला. उन्हाळ्यामध्ये तर करत नसेल. हं, मग जर निवडणूक तोंडासमोर दिसती आहे, लोकांपर्यंत जायचे मार्ग दिसत आहेत, लोकांच्या समस्यांवर मला काम करण्याची इच्छा आहे, हं, तर मला त्यावेळेसच दाखवलं पाहिजे, ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींना एक स्कोप मिळणार आहे. हं. त्याला एक मला संधी मिळणार आहे. ती संधी आज मला समोर दिसतीये. त्या कामांचा इम्पॅक्ट आज लोकांना दिसतोय. माझी कल्पकता मी लोकांपर्यंत विकासाच्या मुद्द्यावर घेऊन चाललोय. बरं. माझ्याच प्रभागामध्ये नाही, सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर लढवणारी निवडणूक हा मी पहिला कॅन्डिडेट असेल. मी सीरीज सुरू केली आहे सर. ओके. दिवसाला एका मुद्द्यावर पूर्ण विश्लेषण मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत देतोय. जे भेटतायत त्यांना त्या मुद्द्यावर एक्सप्लेन करतोय. हं, WhatsAppवर त्यांना मेसेज टाकतोय, की मी ह्या मुद्द्यावर माझ्या प्रभागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये काय करणार आहे. हं, हं. लोक मला अप्रोच होतायत. लोक मला त्यावर क्वेश्चन करतायत. मी त्यांना आन्सर करतोय. ही सगळी वाटचाल, ही सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. यामध्ये लोकांना माझ्यासोबत कनेक्ट व्हायला, माझ्यावर विश्वास दाखवायला कोणताही संकोचितपणा वाटत नाही. कारण की त्यांच्यामध्ये तो विश्वास निर्माण झालाय, की येत्या काळामध्ये हा मुलगा काहीतरी करू शकतो. आता मला आणखीन एक प्रश्न उभा राहतोय, की तुमचं निव्वळ वय फक्त 29 आहे. मग बरेच असे इच्छुक नगरसेवक आहेत, की ज्यांना तिकीट हवंय, त्यांचं वय जास्त आहे. त्यांना चान्स परत मिळणार नाही कदाचित 5 वर्षानंतर. तुम्हाला परत चान्स मिळू शकतो 5 वर्षानंतर. तर मग तुम्हालाच का तिकीट मिळायला पाहिजे? तुम्हीच का? समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करत असताना समाजातील ज्या अडी-अडचणी आहेत, हं, त्या माझ्या डोळ्यासमोर दिसतायत. हं, माझं वय 29 आहे. मी आत्ता नाही, परत तुला भरपूर संध्या मिळतील. या सगळ्या गोष्टी माझ्या कानापर्यंत कित्येक लोकांनी पोहोचवल्यात. बरोबर आहे. कित्येक पत्रकारांनी बोललेत, राजकारण्यांनी बोललेत, "तुला भविष्यात संधी मिळेल. आत्ता कशाला गडबड करतोयस?" हं, हं, माझ्या प्रभागाची आत्ताची असणारी अवस्था मी पुढची 5 वर्ष फक्त बघत बसू शकत नाही. हं, मला संधी माझ्या प्रभागाच्या विकासासाठी पाहिजे. मी माझं राजकीय करियर करण्यासाठी राजकारणात नाही आलो. माझ्या घरातले कोणीही राजकारणात नाही. हं. मला माझ्या राजकीय करियर फक्त करियरच करायचं आहे राजकारणात, यासाठी मी या राजकारणात नाही आलो. मला माझ्या प्रभागाचं करियर करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी आणखी 5 वर्ष वाट नाही पाहू शकत. कारण की गेली 30 वर्ष त्या प्रभागात माझ्या जन्मापासून मी तिथं 29 वर्ष झालं राहतोय. हं. त्या प्रभागामध्ये आता मला वाटतंय, की मला जशा पद्धतीनं त्या नागरिकांना ज्या पद्धतीनं समाधानकारक या प्रभागाचा विकास हवा आहे, तो विकास माझ्या हातून याच टर्मला, या टर्मपासूनच सुरू केला, तर पुढच्या 5 वर्षामध्ये जो अपेक्षित या प्रभागातील लोकांना आणि सांगली महानगरपालिकेतील कित्येक नागरिकांना एक आदर्श प्रभाग बघायला मिळेल, एक आशावाद बघायला मिळेल. ही गोष्ट मी काही म्हणतायत म्हणून तुझं वय कमी आहे म्हणून सोडू शकत नाही. मला काम करायचं आहे आणि काम करणाऱ्या माणसाला गांधीजींनी फार छान एका वाक्यात सांगितलेलं आहे, "कल करे सो आज कर, आज करो सब अभी." ह्या पूर्ण मुलाखतीत मी बऱ्याच वेळेला तुमच्या तोंडून ब्लू प्रिंटबद्दल ऐकलेलं आहे, की मी 5 वर्षाचा प्लॅन केलाय. कारण की असं मी कोणाला करताना बघितलं नाही 5 वर्षाचा प्लॅन. तर तुमच्या प्लॅनमध्ये आणखीन काय-काय गोष्टी आहेत मला जाणून घ्यायच्या आहेत थोड्याशा? माझ्या ब्लू प्रिंटमध्ये त्याला विकासाचा शुभारंभ, शुभमनामा ओके. असं म्हणूयात. ओके. ग्रेट नेम. तर त्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिला प्रभागातील रस्त्यांची क्रांती. प्रभाग क्रमांक 19 साठी दर्जेदार टिकाऊ रस्ते जलद गतीनं पूर्ण करणार. पाणी पुरवठा सुधारणा, स्ट्रीट लाईट 100% कार्यरत करणार. नाले सफाई, पावसाळीचं नियोजन हे व्यवस्थित करणार. कचरा संकलन व्यवस्था व्यवस्थित करणार. उद्याने व जॉगिंग ट्रॅक आधुनिकीकरण करणार. शाळा सुधारणा योजनेची घोषणा म्हणजे डिजिटल क्लासरूम करणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना
जसा की मी मगाशीच त्याचा उल्लेख केला. महिलांसाठी सुरक्षा उपक्रम म्हणजे सीसीटीव्ही लावणे, हेल्पलाईन नंबर, डिप्रेशनसाठी महिलांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यासाठी प्रशिक्षण केंद्र, युवकांसाठी डेव्हलपमेंट प्लॅन, प्रशिक्षण वर्ग, रोजगार मार्गदर्शन, करिअर केंद्र, खेळ सुविधा विकास म्हणजे आपल्याकडं मैदानी खेळ आहेत त्याच्यासाठीचे मैदानं उपलब्ध करून देणार. आरोग्य सुविधा सुधारणा करणार. महिला बचत गटांना आर्थिक मदत, आर्थिक सक्षम कशा करता येईल यासाठी उपाययोजना करणार. उद्योग करणार. वाहतूक सुरळीत करण्यासाठी योजना आणणार. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करणार आणि दुरुस्ती देखील करणार आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या राहतील याचीही देखील काळजी घेणार. विश्रामबागच्या भागामध्ये स्मशानभूमीसाठी सांगलीमध्ये जावं लागतं. त्या दृष्टीने या भागामध्ये कुठे स्मशानभूमी डेव्हलप करता येते का? यासाठी एक पाठपुरावा करणार. डिजिटल प्रभाग करणार. शासकीय योजना डायरेक्ट माझ्या प्रभागातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी पूर्णपणे डिजिटल प्रभाग करणार. बाजारपेठ विकसित करणार. त्याचबरोबर पतविक्रेत्यांना पुनर्वसन म्हणजे पतविक्रेत्यांना त्या ठिकाणी बाजार जे रस्त्यावर केला जातो त्यासाठी भाजी मंडई करणार. महिला आणि बालकल्याणसाठी विशेष पार्क काढणार. त्याचबरोबर वृक्षारोपण करणार. प्रभाग क्रमांक 19 मधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरक्षा योजना म्हणजे चोरी होऊ नये यासाठी सीसीटीव्ही तसेच पोलिसांना समन्वय गट करून प्रभागामध्ये एक विशेष शाखा देखील उभारणार. त्याचबरोबर रस्ता रुंदणीकरण व वाहतूक सुधारणा करणार. पाणी टंचाई या एका विषयावरती माझ्या कित्येक भागांमध्ये आज देखील पाईपलाईन नाहीये, पाणी पोहचत नाही. त्या भागांमध्ये विशेष करून पाईपलाईन पोहोचवणे आणि प्रेशरनं पाणी त्यांना उपलब्ध करून देणे यासाठी विशेष कार्यक्रम करणार. त्याचबरोबर कित्येक उद्यानांचा भविष्याच्या दृष्टीनं उद्यानं देखील डिजिटल कशा पद्धतीने करता येतील, या देखील गोष्टींचा या माझ्या ब्लूप्रिंटमध्ये उल्लेख केलेला आहे. सविस्तर ह्या सगळ्या 30 भागांचा मी येत्या काळामध्ये लोकांमध्ये जाऊन प्रत्येक भाग व्यवस्थित विश्लेषण करून त्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आत्ता डिजिटल मीडियाच्या मार्फत WhatsApp, Facebook, Instagram जे भेटतायत त्यांच्यासोबत संवाद साधून मी दररोज एक पॉइंट लोकांपर्यंत एक्सप्लेन करतोय. येत्या काळात साधारणतः पुढच्या 30 ते 35 दिवसांमध्ये दररोज एक पॉइंट प्रमाणे सगळे विषय लोकांपर्यंत पोहोचतील. ही निवडणूक शुभम अनिल देसाई प्रभाग क्रमांक 19च्या विकासाच्याच मुद्द्यावर लढवेल. याच्या व्यतिरिक्त कोणताही मुद्दा शुभम देसाईसाठी नसेल. बापरे! ॲक्चुअली मला ऐकतानाच दम लागला इतका. मग तुम्ही 5 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी करू शकता? फक्त 5 वर्षात? 100% करू शकतो. कार्यक्षमता हाच या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट आहे, जी असायला लागते. माझ्यामध्ये 100% कार्यक्षमता आहे, की ही गोष्ट मी करू शकतो. म्हणूनच मी ह्या गोष्टींचा अभ्यास करून लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. आता मी तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं प्लॅनिंग वगैरे सगळ्या गोष्टी मला जबरदस्त वाटतंय. म्हणजे तुम्ही जर आलात तर जे काय नव्हतं ते सगळ्या गोष्टी येतील. अ, प्रभाग क्रमांक 19 मध्ये. ह्याचा मला कॉन्फिडन्स वाटतोय. पण बी-जे-पी म्हणजे पार्टी तुम्हाला तिकीट देईल, अजून तिकीट फायनलाईज झालेलं नाहीये. तिकीट देईल हे कशावरून? मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा 100% संघसंस्काराने वाढलेला, विद्यार्थी दशेपासून आपल्या विचारांचा भारतीय जनता पार्टीच्या तत्वांवर चालणारा माणूस आहे. हे तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं जे प्लॅनिंग आहे ते खूप जबरदस्त आहे. खूप जबरदस्त. जर तुम्ही निवडून आलात, तर तुम्ही नक्कीच डेव्हलपमेंट कराल ह्याच्यावर मला कॉन्फिडन्स येतोय. पण मला एक गोष्ट कळत नाही, की अजून तिकीट वाटप झालेलं नाहीये. मग तुमच्यात इतका कॉन्फिडन्स कुठून आला, की तुम्ही इतकं प्लॅनिंग करून बसलात. जर समजा तुम्हाला पार्टीनं तिकीटच दिलं नाही, तर मग काय करणार? पक्षाशी एकनिष्ठ असेल, पक्षाला जर प्रेरणा मानत असेल, संघसंस्कारावर ज्याचं जीवन अवलंबून असेल आणि देश प्रथम, पार्टी द्वितीय आणि तृतीय स्वतः या तत्वावर चालणारा मी गृहस्थ आहे. हं. भारतीय जनता पार्टी ह्या विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक उमेदवाराला तिकीट देते.
लोकांसाठी, लोकांकरिता ही भारतीय जनता पार्टी आहे. विकासाच्या मुद्द्यावर जर मला लढवायचं असेल, विकासाच्या मुद्द्यावर मला प्रभागाचा विकास करायचा असेल, तर माझ्या वरिष्ठांकडे म्हणजे आमदार सुधीरदादा गाडगीळ असो, पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार असो किंवा शेखर इनामदार साहेब असोत, जे सुरेश भाऊ खाडे असोत, यांच्यासोबत यांच्यापर्यंत माझे व्हिजन्स पोहोचवणे, माझ्याबद्दल, माझ्या बा मागील इतिहासाबद्दल किंवा मी काय करू शकतो या क्षमतेनं त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवतोय. ह्याच्या पलीकडे जाऊन जनतेमध्ये या सगळ्या गोष्टी बिंबवतोय, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जातोय. लोकांनी, जनतेने आणि माझ्या वरिष्ठांनी या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार केला, तर मला ही संधी मिळणार नाही याबाबत माझ्या मनात कधीही शंका उपस्थित होत नाही. कारण की माझा हेतू प्रामाणिक आहे. मला जनतेसाठीच काम करायचं आहे आणि हे माझे वरिष्ठ देखील जाणतात. हं. त्यामुळं मला कॉन्फिडन्स आहे, की मला जनसेवा करण्याची, जनसेवक म्हणून माझा पक्ष 100% संधी देईल. नक्कीच, नक्कीच. मला पण कॉन्फिडन्स आहे, की तुम्हाला तिकीट मिळणारच आणि तुम्हाला तिकीट मिळो हीच माझी अपेक्षा आहे. अ, मला आणखीन एक जनतेला जर आणखीन काही गोष्टी सांगायच्या असतील, की तुम्हीच का? तर डायरेक्टली तुम्ही जनतेला काय सांगाल? तुम्हीच का? मीच का ह्या प्रश्नाचं उत्तर बघताना मी माझा छानसा छानशी नोकरी, खूप मोठ्या पगाराची नोकरी सोडून आज राजकारणामध्ये येऊ पाहतोय. याचं सगळ्यात मोठं एकमेव रिझन माझ्या प्रभागातील लोक आहेत, हं. जनता आहे. जनतेच्या विश्वासावर मला त्या प्रभागाचा विकास करायचा आहे. या दृष्टीने मी आज प्रभागातील सर्व जनतेला आवाहन करतोय, की मीच का या प्रश्नाचं उत्तर देताना मी 29 वर्षाचा एक युवा तरुण आहे, कार्यक्षम आहे. ज्या गोष्टी प्रभागासाठी करायच्या आहेत, ती ऐकण्याची देखील माझी वृत्ती आहे. एव्हरी गुड स्पीकर इज व्हेरी गुड लिस्नर. हं. जो माणूस छान पद्धतीनं ऐकू शकतो, तोच छान पद्धतीनं बोलू शकतो. तोच प्रभावीपणे त्या प्रभागासाठी काम करू शकतो. ही वृत्ती माझ्यामध्ये आहे, कार्यक्षमता आहे आणि माझा हेतू प्रामाणिक आहे. त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो, की माझ्यासोबत ताकदीने उभा राहा. मी येत्या काळात ज्या गोष्टी आज मी तुमच्यासमोर मांडल्या आहेत, त्या सर्व गोष्टी पूर्ण करणे हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्या पूर्ण करणार हा माझा ठाम विश्वास आहे. ही माझी जिद्द आहे. हा माझा निर्धार आहे. तो कदापि तुटणार नाही. तो अटल आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि तुमचं जे वक्तृत्व शैली आहे किंवा तुम्ही जे विचार मांडताय, तुमचं प्लॅनिंग, तुमचं ध्येय, आपण म्हणू शकतो मिशन अँड व्हिजन तुमचं खूप मोठं आहे आणि तुम्ही इतक्या लहान वयात इतकी मोठी स्वप्न घेऊन चाललाय. तर पार्टी नक्कीच तुम्हाला मदत करेल, अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्हाला भावी तुमच्या राजकीय वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी खास करून अनफिल्टर्ड महाराष्ट्राचे पूर्ण तुमच्या टीमचे अभिनंदन करतो, आभार मानतो, की तुम्ही मला या पॉडकास्टसाठी इन्व्हाईट केलं आणि माझे विचार माझ्या प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करत आहात. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन, मनःपूर्वक आभार. धन्यवाद.